माणूस ट्रॅव्हलिंग करत असतो. ट्रॅव्हलिंग करताना तो एका हॉटेलवर थांबायला जातो, पण त्या हॉटेलवर फक्त एकच रूम शिल्लक असते. मग मॅनेजर चेक करतो. मॅनेजरला तो म्हणतो ठीक आहे, मला कोणती रूम असली तरी चालेल. आणि तो मॅनेजर काय करतो, त्या माणसाला ती रूम देऊन टाकतो. जो आलेला असतो प्रवासी त्याला ती रूम देऊन टाकतो. तो माणूस जातो, घरामध्ये टीव्ही बघत असतो, त्या रूम मध्ये जाऊन टीव्ही बघत असतो. टीव्ही बघताना अचानक त्याच्या दरवाजावर नॉक होतं. नॉक म्हणजे आवाज केला जातो आणि तो जातो आणि तो दरवाजा ओपन करतो. तो दरवाजा ओपन करताना त्याला समोर एक अनोळखी व्यक्ती दिसते, त्याच्या ओळखीची नसते. ठीक आहे. मग तो माणूस विचारतो, अरे यार, मला वाटलं की हा माझा रूम आहे, माझा कमरा आहे, म्हणून मी इथं आलो आणि चेक केलं, माझी खोली आहे म्हणून चेक केलं, पण ही तर तुमची खोली आहे असं बोलतो. आणि तो अनोळखी माणूस निघून जातो. हा जातो, बसतो आणि विचार करतो, अरे यार, हा आला, विचार केला. आणि तो काय करतो, लगेच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना सांगतो की हॉटेलमध्ये एक चोर आलेला आहे. ठीक आहे. पोलीस जातात, त्याला पकडतात आणि तो खरंच चोर निघतो. तर त्याला कसं काय समजलं की तो माणूस चोर आहे म्हणून? कसं काय समजलं त्याला चोर आहे म्हणून? त्याचं तर काही चोरलं नाही, काही नाही, काही नाही. अच्छा, मग हे आकाश, हा उठ बाळा, सांग. एकच रूम होती. त्याला माहिती होतं, त्याला भेटली ती रूम ऑलरेडी. असं उत्तर नाही ना त्याचं. त्या माणसाला ती रूम भेटलेली ना. पुढं काही होतं त्याच्या सांगायचं होतं तुला, त्याच्या पुढं काही कोण सांगता? एकदम सोपं उत्तर आहे. सोपं म्हणजे खूप सोपं. ठीक आहे. जे व्हिडिओ बघताय त्यांना विचारूया, जर नाही जमलं त्यांना तर उद्या आपण स्टोरीवर सांगूया की याचं उत्तर काय होतं ते. ओके.